छत्र हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणते राजे महाराज धीराज श्रीमान श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानसमुद्रा प्रति 75 लेखे वेवर्धेश विश्ववंदिता शहा शुनो शिवशाहीशा मुद्रा भद्राय राजते जिथे शुभक्त उभे राहतात तिथे बंद पडते बला भल्ल्यांची पती जिथे शुभक्त उभे राहतात तिथे बंद पडते बला भल्ल्यांची पती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजशिव छत्रपती आदर्श आमचे राजशिव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण 36 हत्यांच्या बाळ असणारे त्रस्त मोगलांना करणारे वा परत न फिरणारे तिने जाग जाणणारे शिस्त प्रिय वा वाणीचे तेज जी जिजाऊंची पुत्र व महाराष्ट्राची शान हार न मानणारे राजाचे चिंतक जाणकार राजा असे आमचे शिवछत्रपती राजे विजय सारखी तलवार चालून गेल्यानंतर छातीने हिंदुस्थान आणून गेला वाघनक्याने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन अफजलखानाला नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुजरा केला स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुजरा केला असा एक मराठा माझा शुभ होऊन गेला कोणी म्हणतं शिवाजी महाराज बनायचंय कोणी म्हणतं संभाजी महाराज बनायचंय त्यांनी नीट ऐका की ज्याला बाईची ताई कळाली ना तो मुक्ताईचा ज्ञान झाला ज्याला बाईतील मैत्रीण कळाली तो राधेचा शान झाला ज्याला बाईतील पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतील आई कळाली ना तो जिजाऊंचा शिवबा झाला जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी 8 तासात थोडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी शत्रूंच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी जो ढाण्या वाघाला एकटा सामोरं जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी मुलकामध्ये राहून सुद्धा स्वराज्य स्वप्नाचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास कळला की डोळ्यातून अश्रू आणि अंगावर शाळेला राहत नाहीत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पित्याने निर्माण केले स्वराज्याचे नुसते रक्षणच केले नाही तर ते 10 पटीने वाढवले ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज म्हणतात ना नीतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका 16व्या शतकात 800 दिवशी एक हिरा चमकला शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला सनईचं पुढे बाजू लागली एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कडे कपाळी दुमदुमली अरे माझा राजा जन्मला अरे माझा शुभा जन्मला निधन त्यांचा काही वारी जन्मला दुष्टांचा संहारी जन्मला माझा राजा जन्मला इतिहास घडवणारा आधी जन्मला होता म्हणून झुकावे लागले ते हिमालयाला पुसतो आम्ही शिवराया सहनणार नाही स्वराज्याची परे प्रतिभा तुझ्या जरदत आमच्या अवसाहेब असे वीर मातेने घडवलेला पुत्र नेमका कसा असेल कसे असेल त्याचे राजे कसे असेल त्याचे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मावळ्यातील मेळ छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मनपटातील बळ छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तलवारीची धार छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे छातीवर तलवार छत्रपती शिवाजी महाराज मानाचे धैर्य आणि सह्याद्रीचे शौर्य छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जिजाऊंचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंच्या मदत आजच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवरायांची शिकवण ही छत्रपती शिवरायांची मी थोडा आजच्या व्हिडिओवर बोलणार आहे तुम्ही थोडे शांतपणे आज मी माझ्या बऱ्याच मैत्रिणींना बघितलं की काही काही ना वडील नाही तर काही काही नाही त्यांचं दुःख आपण समजू शकतो सरांच्या शब्दातून आपल्याला हे व्यक्त होतं की उद्याचा युग कसा घडणार आहे उद्याची मुलगी कशी घडणार आहे पण आजकालच्या आजकालच्या मुलांच्या मनामध्ये हे नसतं की मला शाहू राजांसारखं घडायचं आहे मला महाराजांसारखं घडायचं आहे मला बाबासाहेबांसारखं घडायचं आहे मला ज्योतिबांसारखं घडायचं आहे त्यांच्या मनामध्ये हे नसतं त्यांच्या मनामध्ये एवढंच असतं की आता आपल्या गावची जत्रा येते तर आपल्या गावामध्ये फक्त गौतमी पाटीलच नाचली पाहिजे हे नको रे आजच्या मावळ्या हे नको तुझ्या मनामध्ये एवढंच पाहिजे की मला शाहू राजांसारखं घडायचं आहे शाहू महाराजांसारखं घडायचं आहे मला ज्योतिबांसारखं घडायचं आहे मला बाबासाहेबांसारखं घडायचं एवढे बोल मी माझे 2 शब्द संपते जय जिजाऊ जय